मित्रहो, आमच्या कोकणात एक म्हण आहे, आपलीच मोरी आणि आंघोळीची चोरी. आता आपल्यातले काही कोकणी बांधव म्हणतील ही म्हण अशी नाहीये, तर मलाही त्याची कल्पना आहे, ही म्हण तशी नाहीये. पण ही जी म्हण ओरिजिनल आहे ती इथे आपण कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही. त्यामुळे मी या म्हणीला थोडंसं बदललेलं आहे, दुरुस्त केलंय. आपलीच मोरी आणि आंघोळीची चोरी अशी ही म्हण मी आता तुमच्या समोर मांडलेली आहे. अशीच अवस्था शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांची झाली. आता ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत का, ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत का, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे. पण शुक्रवारी काय झालं हे तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. निवडणूक आयोगासमोर शरद पवारांना जावं लागलं. ते तिथे गेले, बसले. त्यांच्या समोर अजितदादा पवार यांच्या गटाकडून ज्यांना वकीलपत्र देण्यात आलं होतं त्या वकिलांनी शरद पवारांच्या बाबतीत अनेक अशी वक्तव्य केली की त्यामुळे शुक्रवारी दुपारी जितेंद्र सतीश आव्हाड यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता आव्हाडांनी हे सगळं नाटकी केलं असेल, आव्हाड हे मोठे नटसम्राट आहेत असं आपल्यापैकी काही लोक म्हणतील. पण एक सांगतो की आव्हाड हे एक प्रातिनिधिक आहेत. आव्हाडांसारखे अनेक तरुण शरद पवारांवर जी ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळे गलबलून गेले आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. याचं कारण राज्यातल्या शेकडो तरुणांना शरद पवारांनी राजकीय दिशा दिली आणि त्यांची राजकीय दशा आणि व्यक्तिगत दशाही बदलून टाकली आणि त्यानंतर त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. हे खूपच क्लेशदायक आहे पवारांसाठी. पण त्याचप्रमाणे त्यातून पुढे काय होणार आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की शरद पवारांवर काय वेळ आली आहे. ही अशीच वेळ शिवसेनेवरही आली होती. कोणत्या शिवसेनेवर, तर ठाकरेंच्या शिवसेनेवर. त्याला आता शिंदेचे काही समर्थक किंवा शिंदेचे काही जे काही मीडियाकर्मी आहेत ते त्याला शिल्लक सेना म्हणतायत, काही उठा सेना म्हणतायत, तर जे काही असेल ते. पण शिवसेनेवर जी वेळ आली तशीच वेळ आता राष्ट्रवादीवर आली आहे. आता शिवसेनेतला एक विषय काय आहे की शिवसेना बनवली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. ते आता आपल्यामध्ये नाही आहेत, ते हयात नाही आहेत. त्यामुळे त्यांची जी काही कहाणी आहे किंवा त्यांची जी काही गोष्ट आहे ती वेगळी आहे. पण शरद पवार ज्यांनी 25 वर्षापूर्वी हा पक्ष बनवला, काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळावर घाव घालत किंवा त्यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करत पवार, संगमा आणि तारिकणवर हे तीन नेते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी 10 जून 1999 ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. आणि त्यानंतर आजपर्यंत पवारांनी आणि त्याच्या आधीही शरद पवारांनी अनेक तरुणांची राजकीय दिशा बदलवली, त्यांची व्यक्तिगत आयुष्याची दशा बदलवली. अनेकांना पद, कोणाला ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते कॅबिनेट मंत्रीपदाच्या टप्प्यापर्यंत पवारांनी नेऊन सोडलं. इतकंच काय की प्रफुल्ल पटेलांसारख्या फक्त राजकीय मॅनेजमेंट माहीत असलेल्या तरुणाला अनेक वर्ष सत्तेमध्ये ठेवण्याचं, सत्तेच्या प्रवाहात ठेवण्याचं, हजारो कोटी रुपयांची त्यांची उलाढाल करण्याचं सामर्थ्य दिलं. हे सगळं होत असणाऱ्या शरद पवारांवर शुक्रवारी दुपारी 4च्या जवळपास निवडणूक आयोगासमोर तुम्ही हुकुमशाही अवलंबलेली आहे, तुम्ही हुकुमशाह आहात, तुम्ही एकाही जिल्ह्याची निवडणूक घेतली नाही, तुम्ही फक्त एका कागदपत्रावर लोकांची नेमणूक केली, हे सगळं लोकशाहीला मारक आहे, तुमच्यामुळे लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे. अशा अनेक गोष्टी शरद पवारांना त्यांच्या समोर ऐकवण्यात आल्या आणि त्या ऐकवल्या कोणी, तर त्या ऐकवल्या वकिलांनी. आता या वकिलांना हे सगळं बोलण्याचं बळ, मुद्दे किंवा त्या मुद्द्यांची दिशा कोण देत असतं, तर त्यांचा क्लायंट देत असतो. इथे क्लायंट कोण आहे, अजित अनंत पवार. पण अजित पवार हे कोणाच्या आशीर्वादामुळे किंवा कोणाच्या ताकदीमुळे, कोणाच्या ऊर्जेमुळे हे धाडस करतायत, तर भाजपच्या. भाजपने याआधी शिवसेनेची शक्ल केली, शिंदेंना बाजूला काढलं. बघा, शिंदे हे एकेकाळी मातोश्रीचे अक्षरशः राजकीय हनुमान होते. मातोश्रीने सांगितलं आणि शिंदेंनी ऐकलं नाही अशी कोणतीही गोष्ट नव्हती. पण त्याच शिंदेंना पदासाठी म्हणा, सत्तेसाठी म्हणा, भाजपने शिवसेनेपासून हिरावून नेलं. आता त्याच गोष्टीसाठी अजित पवारांना शरद पवारांपासून हिरावून नेलं. या सगळ्याचा
जो काही परिपाक आहे तो व्हायचा ते होणार आहे, पण हा जो मुद्दा होता हा निशाणीसाठी होता. पक्ष कोणता अधिकृत आणि किंवा गट कोणता अधिकृत हे ठरवण्यासाठी होता. आता हे जे घड्याळची जी निशाणी आहे, ह्या निशाणीचा फैसला 9 तारखेला होणार आहे. 9 हा गुरुचा आकडा समजला जातो, पण त्याच वेळेला आपला राजकीय गुरु असलेल्या शरद पवारांच्या ललाटी या वयाच्या 84व्या वर्षी, म्हणजे आता शतक पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त 16 वर्ष शिल्लक राहिलेली आहेत, अशा टप्प्यावर त्यांना जे ऐकायला लागलं ते फक्त शरद पवार म्हणून ऐकू शकले. दुसऱ्या साध्या सुध्या काळजाच्या माणसाचं ते काम नव्हतं. याचं कारण असं आहे की अजित पवार यांना किंवा त्यांच्या राजकीय आयुष्यातून शरद पवार जर वजा केले तर काय शिल्लक राहील हे महाराष्ट्रातील जनता जाणते. कारण महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाणी नसेल तर काय करायचं हे अजित पवारांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांची बुद्धी अशी आहे त्या अजित पवारांना शरद पवारांशिवाय आधार आहे की नाही हे आपल्याला कळू शकेल. पण हे सगळं होत असताना आव्हाडांसारखी मंडळी किंवा वंदना चव्हाणांसारखी मंडळी, अनिल देशमुखांसारखी मंडळी ही पवारांबरोबर निष्ठेने आणि खंबीरपणाने उभे आहेत. पण निवडणूक आयोगाच्या समोर हे जे काही सगळं मांडलं जाणार आहे त्यातून पवारांच्या पदरी काय पडणार आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे. पण तुम्हाला एक उद्योगपती माहिती असतील, विजयपत सिंघानिया. त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी त्यांच्या वार्धक्यातल्या दिवसांमध्ये जी वेळ आणली आणि त्यामुळे एकेकाळी विमानात उडवण्याचा शौक पाळणारे विजयपत सिंघानिया आपल्या डोक्यावरच्या छपरासाठीही मोहताज झालं किंवा मोहताज झाले. हे मुंबईने पाहिलं, म्हणजे महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं आणि सगळ्यांनीच पाहिलं. तशीच वेळ राजकीय दृष्ट्या, मी राजकीय दृष्ट्या म्हणतोय, पवारांवर अजित पवारांनी आणली आहे का? आपल्याला काय वाटतं? अजित पवारांनी जी वेळ शरद पवारांवर आणली आहे ते स्वतः कार्यरत असताना एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्याची किंवा एखाद्या पक्षाचं सरकार आपल्या चाणक्य नीतीने आणण्याची क्षमता असताना जर शरद पवारांबरोबर अजित पवार असं वागत असतील तर महाराष्ट्र या दोन्ही पवारांच्या बाबतीत, म्हणजे थोरल्या आणि धाकल्या पवारांच्या बाबतीत नेमकं काय करणार आहे? आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि हे सगळं घडलं त्याला शरद पवार कारणीभूत आहेत की अजित पवार कारणीभूत आहेत, की भाजपने हे सगळं घडवल्यामुळे भाजपला याचा फटका बसणार आहे का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपल्याला काय वाटतं ते आपण आम्हाला कळवा. आपल्याला जे वाटतं त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत, त्याची माहिती जमवणार आहोत आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मी समजतो. जर आवडला असेल तर तो आवर्जून तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.